जालन्यामधून मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी द्या असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलाय। जरांगे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाही असं त्यानंतर राऊत यांनी म्हटलेलं आहे। वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव नाही तर तो केवळ कागद असल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। आंबेडकरांच्या वंचितच्या प्रस्तावाला संजय राऊत यांनी कागद असा उल्लेख केला। जरांगे पाटलांनी काही आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही, पण त्यांच्या पत्रामध्ये तो उल्लेख आहे। आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय। दरम्यान माझ्या उमेदवारीचा आग्रह धरणं हा आंबेडकरांचा मोठेपणा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर माझ्यासमोर आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असून राजकारण माझा अजेंडा नाही असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय। परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे। परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत। त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोलतो।